मोदकाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी डाळीचे पीठ, 1 चमचा गव्हाचे पीठ, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, खोबरे भाजून बारीक केलेले, तीळ भाजून बारीक केलेले, आलं लसूण कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर वरून टाकण्यासाठी. प्रथम डाळीचे पीठ, 1 चमचा गव्हाचे पीठ बाइंडिंगसाठी, मीठ चवीनुसार, हळद थोडीशी, धने जिरे पूड. अगदी थोडेसे पाणी घालून घट्ट मळूयात. घट्ट गोळा झाला की छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेऊयात सुपारी एवढे. सारणासाठी लागणारे साहित्य मिक्स करून घेऊया. भाजून बारीक केलेले तीळ, भाजून बारीक केलेले खोबरे प्रत्येकी 2 चमचे, शेंगदाण्याचा कूट 1 छोटी वाटी, आलं लसूण कोथिंबीर बारीक वाटण, थोडीशी हळद, काळा मसाला, लाल तिखट, मीठ चवीनुसार. हे सारण मिक्स करून घेऊयात. कोरडेच सारण मिक्स करून घेऊयात पाणी न घालता. हे मिक्स झालेले सारण ठेवूयात. आता आमटीची फोडणी घालून घेऊयात. मोहरी, जिरे, कढीपत्ता, थोडीशी हळद, आलं लसूण कोथिंबीर, एक खोबरं बारीक वाटण केलेले थोडेसे परतले की काळा मसाला, लाल तिखट छान मिक्स करून परतून घेऊया. हवे तेवढे पाणी घालूया. आमटीला उकळी फुटेपर्यंत मोदक बनवून घेऊया. अशी छान पारे बनवून सारण भरूया आणि मोदक बनवूया. अशा प्रकारे मोदक बनवून आमटी उकळेपर्यंत करून घेऊयात. आमटीला उकळी आली की शेंगदाण्याचा जाडसर कूट 2 चमचे, चवीनुसार मीठ, मोदक तयार झाले की आपण मोदक आमटीमध्ये टाकूयात. एक गोळी पाण्यामध्ये अशी मिक्स करून चव ही छान लागते. मोदक टाकले की एक 5 ते 7 मिनिटात मोदक छान
अशी शिजली जातात. उदकाची आमटी फार छान लागते. एकदा नक्की ट्राय करा.